ऋतुजा यार तू फसवलं पण मला. कशात फसवलं मी? विचार कर कशामध्ये फसव. कशात म्हणजे मी विचार कशात कर फसव? कर विचार कर. अरे काय विचार करू मी? एक अजनबी हसीना से यूं मुलाकात हो गई फिर क्या हुआ ये न पूछो. एक नवीन दिवस, एक नवीन सुरुवात. कालचा भूतकाळ गेला कट्ट्यात, उद्याचा भविष्यकाळ माहिती नाही. आजचा दिवस 100% अटेन्शन देऊन जगायचं आहे. डॉक्टर लोक म्हणतात की उपाशी पोटी चहा घेतल्याने ॲसिडिटी होती. पण ॲसिडिटी झाली तरी चालेल, तरीही मी चहा घेणारच. जास्त पत्ती टाकायची, पूर्ण दूध टाकायचं, पाणी टाकून भेसळ करायची नाही. आणि साखर जी आहे तुमच्या गरजेनुसार तुम्हाला किती गोड पाहिजे तशी घ्यायची. चिकटपणा करायचा नाही, पांचट चहा नाही करायचा. हे डॉक्टर लोक चहाचे तोटे जास्त सांगतात, फायदे सांगत नाही. फायदे काय माहिती आहे का? सकाळी चहा घेतला तर त्याच्यामध्ये साखर टाकली तर जी ब्रेनला शुगर लागते आपल्या थोड्या प्रमाणात, ती सकाळी भेटून जाते, ब्रेन ॲक्टिव्ह होऊन जातो. आणि त्याच्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे चहामध्ये असे घटक असतात पत्तीमध्ये, त्याने आपला ब्रेन ॲक्टिव्ह होतो सकाळी सकाळी. डॉक्टर हे तुम्हाला नाही सांगणार, ते म्हणून की ॲसिडिटी होईल. काय ॲसिडिटी होईल? डॉक्टरचं ऐकायचं आणि मनाचं ऐकायचं. 1-2 ग्लास पाणी चहाच्या अगोदर प्यायचं उठल्या उठल्या, म्हणजे बॉडी फ्रेश होऊन जाते, रिहायड्रेट होऊन जाते. सकाळचे आता 5:30 वाजलेलं आहे. आज मी थोडं डिसाईड केलं की सकाळी थोडंसं रनिंग वगैरे एक्सरसाइज सुरू करू, प्राणायाम, योगासन वगैरे. अगोदर करत होतो पण बराचसा गॅप पडला आता, पण आज परत सुरू करतो आहे. जेवढ्या कॅलरीज चहामधून घेतल्या होत्या तेवढ्या रनिंगमधून बर्न करून टाकायच्यात. जे खातो आपण त्याला पचवण्याची क्षमता आपल्यामध्ये असायला पाहिजे, नाहीतर ते बॉडीमध्ये जाऊन फॅट बनतं. फॅट बनलं तर आजार वाढतात. पळा पळा पळा, रनिंग महत्त्वाची, रनिंग महत्त्वाची. लक्ष देऊन फक्त हा निसर्गाचा आवाज ऐका, पक्ष्यांचा आवाज ऐका. आता डॉक्टर हे पण म्हणतात की सकाळी सकाळी मोसंबी खाल्ल्याने सर्दी होती, अमुक होतं तमुक होतं. पण आता मोसंबी तर मला आवडते, मग काय आता खायचीच नाही का मोसंबी वगैरे? हे शिस्त किती दिवस पाळणार आपण? मी तर खाणार, बघू मरतं की काय काय होतं. 3 गावरान अंडे फोडले, त्याचा मस्तपैकी साधं आपलं मीठ टाकून ऑमलेट बनवलं. त्याच्यामधून मला 24 ग्रॅम प्रोटीन भेटलं आणि व्हिटॅमिन डी, त्याच्यानंतर मल्टीव्हिटॅमिन जे आहे 21-22 प्रकारचे ते अंड्यातून भेटले. आणि गावरान अंड्याचं आमलेट म्हणजे वा 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 वा. 2 शब्द ब्लॉगमध्ये, 2 शब्द. घोडक्याचा डबा घेऊन चाललेलो आहे. काय डब्याला त्याच्या? पोळी भाजी. हे असं कसं घेऊन पिशवी दे करत तुझी. कसं करायला पंढरपूरचं म्हणतावर चांगला राहिला, मोठ्यानं बोल ना जरा. चांगला राहिला ना. बरं, जय हरी म्हणे, जय हरी माऊली. जय हरी माऊली. आलो भजन म्हणले की नाही मग दावरात? हा म्हणजे विठ्ठलाला काय मागितलं? आवली खेळी विठ्ठलाला काय मागितलं? ठराला हां, सद्बुद्धी लेकराला माया. सद्बुद्धी आहे ना अगोदर, दुसरं काही मागायचं? या काही फॉर्च्युनर, थार. सगळे घेते कष्टाला. आमचा रोजचा धंदा चालूच आहे औषध फवारण्याचा. काल सोयाबीनवर फवारलं, आज कपाशीवर फवारतो. गवत पाहिलं का आमच्या कपाशीमध्ये कसं झालं? गवत कोणतं आणि कपाशी कोणतं समजा नाही. संपलं औषध. हट हट.
हे डॉगेश बाईक कुठून येतात काय माहिती. आले ना पूर्ण ह्याच्या ठिबकच्या नळ्या आहे ना, ह्या नळ्या दिसत आहे तुम्हाला, ह्या नळ्या पूर्ण इकडं तिकडं पांगून टाकतात. म्हणजे शिल्लक काम होऊन जातं ना आमचं. दुपारच्या जेवणाचा बेत आहे. औषध मारून थकलो आहे आता. चवळीची भाजी आहे काळ्या रश्श्यामध्ये, लोणचं आहे गावरान, मोसंबी, आपली चपाती, अशा पद्धतीचं आजचं जेवण. मोसंबी पचनासाठी चांगली असते, फायबर असतं त्यात. सगळं तर बोलले होते. ह्या पोरीने मला फसवलेलं आहे. कशात सांगू? लग्नाच्या अगोदर काय म्हणले माहिती काय, मला नॉनव्हेज बनवता येतं, चांगले चांगले खाद्यपदार्थ बनवता येते, मांसाहाराचे, फिश, चिकन, अंडे, मटन, काय कशी आहेत ती. आणि आता काय बनवून दिलं सांग बरं नॉनव्हेज मध्ये मला तर. मी काहीच नाही बनवलं. अरे मला मी काय मला म्हणतो, बनवताच येत नाही, असं कारण की चांगल्यापैकी तांबडा रस्सा, काळा रस्सा, पांढरा रस्सा, काय जे असेल युट्यूब वरती पाहायचं, मस्त बनवायचे फिश ते, चांगलं खाऊ खाऊ घालायचं नवऱ्याला. स्वतः खात नाही आणि मला खाऊ घालायचं नाही. मला नाही आवडत ते बनवायला. ते इतकं घाण. छी. लोकांना छोट एवढं एवढं म्हणजे दुसऱ्यांचं जीव घेऊन आपलं पोट भरायचं. नाही, 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 आणि नाही, पद्धती. काय पद्धत आहे म्हणजे. अरे पण आता आता माझ्यासाठी एक मिनिट जर खरंच जर ते तो ते अनिकेत कसं आहे पाहिलं का, अनिकेतचा कसा थाट आहे. अनिकेत माहिती आहे आणि कच्च्या बायकोला आवडतं ते, मला नाही आवडत. ना, अनिकेत तू मला माहित असेल ना मंडळी, ते इंस्टाग्राम वरती त्याची बायको त्याला विचारते काय बनवायचं, मग तो तिकडून सांगतो मच्छी बनवायची, चिकन बनवायचं, आमचं बनवायचं. मग ते मस्त पैकी गाणे बिणे लावून ती रील बनवते, काय काय खाऊ घालते नवऱ्याला. आणि मला काय खावं लागतं, वरण भात, मेथीची भाजी, पालकाची भाजी, वांग्याचं भरीत. आणि मी स्वप्न पाहतोय कधी मला असं पोट भरून भेटेल नॉनव्हेज. मी काय तुम्हाला बंदी केलं का? आणायचं, बनवायचं स्वतःच्या हाताने खायचं. अरे पण थोडस बनवून द्यायला पाहिजे ना. अरे मला नाही, म्हणजे मला नाही चालत ते, मी नाही बनवत, बरं मला ठीक. नाही आवडत. ठीक आहे, बघ ठीक आहे, माझ्या हाताने बनवून. पण हाताने बनवूस तर इतकं पंचायती करूस तर सोडून द्यायचं डायरेक्ट. नाही खायचं, काय प्रॉब्लेम आहे? आता मी रनिंग सुरू केली आज सकाळपासून. रनिंग केली, सपाटे एक्सरसाइज केली, तर मग मला बॉडीला लागतं ना, प्रोटीन लागतं, एनर्जी लागते, विटॅमिन्स लागतात. प्रोटीन फक्त काय त्यात नॉन व्हेज मध्ये भेटते का? प्रोटीनसाठी सोयाबीन खायचं फ्राय करून, परत आणखीन डाळ खायची, वरण. पाहिलं न्यूट्रिशन, डाळ खायची. काय बोलती काय. हे मला मला काय नका बोलू, वाटलं, जा तिकडं, तुम्हाला काय करायचं ते मला करा. काय वाटलं होतं मस्त लग्न झालं, मजा रे, बायको चांगले चांगले खाद्यपदार्थ आपल्याला खाऊ घालेल. मला पण असंच वाटलं होतं की लग्न झालं मजा येईल, मस्त नवरा मला इकडे तिकडे फिरायला नेईल. पण गेलतो ना तिथे. नवऱ्याने शिर्डी 2 वर्षातून फक्त एकदाच नेलं महाबळेश्वरला. शिर्डीला ते पण इतका पाऊस, इतका पाऊस, आम्हाला काहीच दिसलं नाही तिकडे. सगळं धुकच. शिर्डीला गेलो, आणि शिर्डीला मी पूर्ण फॅमिली सोबत गेलो, दोघं नाही. देऊळगाव राजाला गेलो, आपलं देऊळगाव राजाला कशाला गेलो? देवगिरी किल्ल्याला गेलो. त्याच्यानंतर एक मिनिट. लग्न झाल्यावर अरे सगळ्यात पहिलं कुठे नेलं मला? किल्ल्यावर फिरायला अरे नेलं. लग्न झाल्यापासून जवळपास 1760 पिक्चर पाहिले. ओ माय गॉड, 1760 साधे तरी 3 पण पिक्चर नाही पाहिले, तर 1760 पिक्चर पाहिले कशाचे? मित्रासोबत जात सगळे पिक्चर पाहिला. मी आता पाठीमागं म्हणले का आपण ते जंगल टू पिक्चर मी पाहू. बंद करतो. थँक्यू बाय बाय. आमचे चॅनल मॉनिटाईज करा, मला हिची बघ नाही ऐकायची. ऐका ना, काय आता, कोण लगे हे केलं?